नमस्कार मित्रांनो, मी मृण्मयी पाऊस 2 भाग 4 च्या रिकॅपमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. आजच्या भागात आपण पाहतोय सारिका शीतलबरोबर कपडे धुवत असते. त्यावेळेस तिला समजतं की शीतलचं आता लग्न ठरणार आहेत आणि तिला शॉपिंगसाठी जायचं आहे. त्यावर ती शीतलला म्हणते, मीही तुझ्याबरोबर येते, चालेल का तुला? तर माझी तिकीट तू काढ. त्यावर ती म्हणते, ठीक आहे, मी तुझी तिकीट काढेन. सारिका डॉक्टरांना मेसेज करून कळवते की तुम्ही राहता त्याच बाजूला येणार आहे. डॉक्टर लगेचच तिला भेटण्यासाठी त्या ठिकाणी येतात आणि शीतलच्या काहीही लक्षात येऊ नये म्हणून दोघेही खोटं बोलतात. सारिका बोलते, गाईचं औषध आणायचं आहे, तुम्ही देणार होता ना डॉक्टर, तर ते मला आता तुम्ही द्या, मी तुमच्याबरोबर आता येते. त्यावर डॉक्टर होकारार्थी मान हलवत त्यांना तिथून घेऊन जातात आणि इकडे शीतलची आई सारिकाबद्दल चौकशी करायला सुरुवात करते. त्यावर शीतल तिला सांगते की सारिका अशी काहीही करणार नाही. इकडे दोघेही जिलेबी खाण्यासाठी एका जिलेबी काउंटरवर येतात. डॉक्टर मात्र सारिकाच्या प्रेमात पूर्ण बुडालेले दाखवलेले आहेत. दोघांचेही प्रेम आता पुढे दिसून येते. त्यानंतर थोड्या वेळात ते दोघेही शीतलकडे जायला निघतात. शीतलकडे जात असताना त्यांना त्यांचे सिनियर डॉक्टर बघतात. डॉक्टर सारिकाला शीतलजवळ सोडतात आणि ते त्यांच्या मार्गाने घरी निघून जातात. घरी आल्यानंतर त्यांचे सिनियर डॉक्टर त्यांना थांबवून घेतात आणि विचारतात, तुम्ही त्या मुलीबरोबर का फिरत आहात? त्यावर ते म्हणतात की मी खरंच तिच्यावर प्रेम करतो आणि तिला धोका देणार नाही. हे ऐकून डॉक्टर खूप खुश होतात आणि ते त्याला काहीही न बोलता निघून जातात. खरेदीवरून आल्यानंतर सारिका आपल्या घरी जाते आणि घरी गेल्यानंतर ती तिच्या वडिलांजवळ विषय काढते की मला कॉलेजची फी भरायची आहे, तर त्यासाठी मला पैसे हवे आहेत. त्यावर तिचे वडील तिला सांगतात, माझी आता अवपत नाही आहे, तुला पुढे शाळा शिकवायची, आता तू लग्न करून तू तुझ्या संसाराला लाग. तिची आईही तिला तेच समजावते. हे ऐकून सारिका खूप चिंतेत जाते. आता पाहूया पुढच्या भागात काय होते ते. थँक्यू.